हॅलो फ्रेंड्स, ऑलराऊंडर रुपालीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण कोळंबी रस्सा बनवणार आहोत. त्यासाठी आपण वाटण तयार करून घेऊया. मी इथे प्रथम किसलेलं खोबरं भाजून घेत आहे. जास्त खरपूस नाही भाजायचं. असा रंग आला की आपण आता हे खोबरं काढून घेऊया. छान भाजलेलं आहे. त्यानंतर मी इथे गरम मसाला घेतलेला आहे. धने, जिरे, खसखस, तेजपत्ता, 2 मिरे, 2 लवंग. आता आपण हे थोडेसे तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतलेले आहे. त्यानंतर मी मध्यम आकाराचे 2 उभे चिरलेले कांदे घेतलेले आहे. ते आपण व्यवस्थित इथे भाजून घेऊया. कोळंबी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. आता इथे मी हिरवं वाटण करणार आहे. मी इथे लसूण, आले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलेले आहे. ते मिक्सरला वाटून घेणार आहे. हिरवं वाटणाने आपल्या रस्स्याला छान चव येते. आता मी इथे कोळंबी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. कोळंबीच्या वरच्या बाजूला असा काळपट रंगाचा धाग्यासारखं असतं, तेही मी काढून घेतलेलं आहे. ते जर काढलं नाही तर आपला रस्सा कडवट लागतो. त्यानंतर मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे. ही जम्बो कोळंबी आहे. आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहे आणि कोळंबी तेलामध्ये मी परतून घेणार आहे. असं केल्यामुळे आपल्याला कोळंबी खाताना छान अशी चव लागते. आता मी इथे कोळंबी मॅरिनेट करायला ठेवलेली नाही आहे. मी डायरेक्ट इथे करणार आहे. आता मी यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालत आहे. एक 5 मिनटं आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घेऊया. असं केल्यामुळे आपली कोळंबी छान अशी मऊसर होते. आता इथे आपण कांदा, खोबरं आणि गरम मसाला घेतलेले होते सगळे भाजून. त्याचं आता आपण वाटण करून घेऊया. मिक्सरला मी आता हे वाटण करून घेत आहे. मिक्सरचं भांडं छोटं असल्यामुळे मी 2 बॅचमध्ये करणार आहे. यामध्ये मी बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे. त्याचे आता मी वाटण करून घेत आहे. इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. आता आपण हे वाटण तेलामध्ये परतून घेऊया. कोळंबी बनवण्याची खूप सोपी पद्धत मी तुम्हाला इथे सांगितलेली आहे. खूप झटपट होणारी रेसिपी आहे. आता इथे मी कढीपत्ता घालून घेत आहे. माझ्या मुलांना कोळंबी खूप आवडते. आम्ही दर बुधवारी कोळंबी बनवतो. कोळंबीचा रस्सा खूप चवदार लागतो. तुम्ही माझ्या पद्धतीने करून पहा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आता इथे मी 2 चमचा लाल तिखट आणि 2 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद आहे, ते यामध्ये घालून घेत आहे. तेलामध्ये आपण हा मसाला व्यवस्थित परतून घेऊया. आता आपण हा मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा परतून घेऊया. माझा व्हिडिओ आवडला तर माझ्या व्हिडिओला, माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आता आपण इथे हे हिरवं वाटण केलेलं आहे ते यामध्ये घालून घेऊया. आपण आता हे वाटण व्यवस्थित परतून घेऊया. तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला व्यवस्थित परतून घेऊया. आता यामध्ये आपण कोळंबी घालून घेऊया. कोळंबी छान आपली परतून झालेली आहे. आता आपण कोळंबी ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पुन्हा आपण 5 मिनिटे शिजून घेऊया. आता आपण इथे 1 ग्लास पाणी मी घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ग्रेव्ही तुम्हाला पातळ किंवा घट्ट पाहिजे असेल तसे तुम्ही ठेवू शकता. आपला रस्सा इथे तयार झालेला आहे. छान रंग आलेला आहे. आता मी इथे एका प्लेटमध्ये रस्सा काढत आहे. तुम्ही कोळंबीचा रस्सा
पोळी किंवा भातासोबत खाऊ शकता किंवा बाजरीची भाकर सोबतही खाऊ शकता किंवा नान सोबतही छान लागतो हा रस्सा. काय मग आवडली ना तुम्हाला माझी रेसिपी? मग बघता काय, बनवा माझ्यासारखीच. सोपी पद्धत आहे. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे मी नवीन रेसिपी अपलोड केली की सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. मस्त चमचमीत आपली कोळंबी रस्सा तयार झालेला आहे. माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.